नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा टेटच्या एक्झामसाठीचे जे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन चालू आहे त्या सेल्फ सर्टिफाईडचा लास्ट डे आहे, त्या संदर्भातला हा रिमाइंडचा व्हिडिओ बनवत आहे. आता आपल्याला जे सेल्फ सर्टिफाईड करायचं आहे यासाठी मुदतवाढ मिळणार नाही असं त्यांनी प्रेस नोटमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळेल ह्या भरोशावर अजिबात राहू नका. आज तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करून घ्यायचं आहे. आज तुम्हाला संध्याकाळपर्यंतची मुदत आहे आणि संध्याकाळपर्यंत सेल्फ सर्टिफिकेशन होईल. परंतु ज्यांनी आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाईड केलेला आहे त्यांनी चुकूनही त्याला OTP टाकून त्याला ओपन करून चेक करत बसू नका. कारण जर एकदा तुम्ही त्याला अनसर्टिफाईड केला तर सर्टिफाईड करण्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. आणि सर्टिफाईड करायला आता ज्यांचे फॉर्म सर्टिफाईड करायचे राहिलेले आहेत त्यामुळे वेबसाईटवरती लोड येऊन ती वेबसाईट तितकी व्यवस्थित चालेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे ज्यांनी फॉर्म सेल्फ सर्टिफाईड ऑलरेडी केलं आहे त्यांनी कुठलीही छेडछाड तुमच्या फॉर्ममध्ये करू नका. परंतु ज्यांचा बाकी आहे त्यांनी मात्र फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करून घ्या. कारण जर तुम्ही सर्टिफाईड केला नाही तर इथून पुढच्या या पोर्टलवरच्या पदभरतीमध्ये तुम्ही कुठल्याही याला तुम्हाला प्रिफरन्स येणार नाही. कारण प्रोसिजरमध्ये तुम्ही पुढे जाणार नाही. ही प्रोसिजर तुमच्यासाठी इथेच थांबेल जर तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलं नाही तर. त्यामुळे सेल्फ सर्टिफाईड करणं खूप गरजेचं आहे. कारण इथून पुढची पदभरती ही त्यावरच डिपेंड आहे. आणि ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे त्यांनी फक्त आज एवढंच चेक करा की तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा, टीचर रिक्रुटमेंट 2025च्या. त्यानंतर आपल्या तिसऱ्या टॅबमध्ये 2025च्या पोर्टलच्या टॅबमध्ये ओपन करून तुमचा ID पासवर्ड टाकून कॅप्चा कोड फिल करा. ते फिल केल्यानंतर OTP जनरेट होऊन तुम्हाला तुमचं ही जी तुमचं प्रोफाईल दिसेल या ठिकाणी सेल्फ सर्टिफाईड हा ग्रीन कलरचा टॅब आलाय का ते पहा. सेल्फ सर्टिफाईड हे नाव आले का ते चेक करा. म्हणजे जर तुमचं हे नाव आलेलं असेल तर तुमचा फॉर्म सुरक्षित आहे, म्हणजे सेल्फ सर्टिफाईड झालेला आहे. आणि जर हे नाव नसेल तर मात्र तुम्ही त्याला सेल्फ सर्टिफाईड करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठीचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. मुदतवाढ मिळेल नाही मिळेल हे माहीत नाही, परंतु मिळणार नाही असं नोटिफिकेशनमध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं. त्यामुळे विद्यार्थीसुद्धा मुदतवाढीसाठी म्हणजे मागू शकत नाही. कारण की ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं मुदत मिळणार नाही. दिली तर गुड आहे, बेटर आहे, परंतु त्या भरोशावरती राहू नका, सर्टिफाईड करून घ्या. त्यानंतर आपला पुढचा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला मेथड किंवा तुमचे सब्जेक्ट कोणते टाकायचे आहेत. तुमची मेथड कोणती टाकायची ते आता काय करा, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तुमची एक्झाम नक्की तुम्ही कुठल्या म्हणजे एक्झाम देताना पेपर तुम्ही मराठीत दिलेत, इंग्लिशमध्ये दिलेत की हिंदीमध्ये दिलेत ते बघा. इंग्लिशमध्ये दिलं असेल तर इंग्लिशची मेथड टाकून द्या, हिंदीत दिलं असेल तर हिंदीची टाका, आणि मराठीमध्ये पेपर लिहिले असतील तर ते मराठीमध्ये टाका. आणि जर तुम्हाला तेही आठवत नसेल तर एखादा कॉल करून बघा. आता शेवटच्या क्षणी इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही याचा विचार करत बसू नका. कारण जर शेवटच्या दिवसापर्यंत पण तुम्हाला मेथड आणि सब्जेक्टमध्ये जर अडकले असाल तर आता ज्या जनरल गोष्टी आहेत तुमच्या मार्कशीटवरती त्या चेक करा आणि टाका. दुसरं म्हणजे एक सब्जेक्टचं की कुठला स्पेशल सब्जेक्ट टाकायचा आहे. तुमच्या ग्रॅज्युएशनला जो तुमचा सगळ्यात जास्त पेपर तुम्हाला कुठल्या विषयाचे आहे तो तुमचा स्पेशल सब्जेक्ट असतो. त्यानंतर दुसरं म्हणजे आता हे झालं आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट येतो. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तसा सब्जेक्ट येत नाही, त्यामुळे त्यांचे ऑल सब्जेक्ट हे स्पेशल असतात. परंतु कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना इथे जागा पण म्हणजे तशा नसतात. कारण तर कॉमर्सचे जे सब्जेक्ट्स असतात ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नसतात. फार फार तर ते सोशलमध्ये जातात, परंतु त्यांना 11वी-12वीला संधी असते चांगल्या प्रकारे. त्यामुळे त्यांच्या ऑल सब्जेक्ट येतात. आणि सायन्सचे जे विद्यार्थी असतात त्यांचे तर सायन्स मॅथ्स तेच सब्जेक्ट येतात ऑलरेडी. त्यामुळे तुमच्या कनोकेशन सर्टिफिकेटवर बघा, मार्कशीटवरती बघा आणि त्याप्रमाणे टाका. म्हणजे एक्झॅक्टली कोणते टाकायचे हे तुम्हाला माहीत असतं. आणि अजून एक सोपी गोष्ट अशी आहे त्यामध्ये, जर तुम्हाला तेही नीट समजा त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही ज्या विषयात ग्रॅज्युएशन केलेलं असतं ना त्यानंतर तुम्ही BEd करता किंवा DEd करता तर ते BEd जेव्हा करता तेव्हा तो सब्जेक्ट तुम्ही घेतलेला असतो ऑलरेडी. म्हणजे समजा तुम्ही या ठिकाणी मराठीमध्ये केलं असेल तर BEdला मेथडमध्ये तुम्ही मराठी घेतलेलं असतं. समजा तुम्ही हिंदीत केलं असेल तर BEdला तुम्ही हिंदी घेतलेलं असतं. तुम्ही इकॉनॉमिक्स केलं असेल तर BEdला इकॉनॉमिक्स घेतलेलं असतं. म्हणजे तुम्हाला
जेव्हा डेमो द्यायचे असतात तुम्ही त्या सब्जेक्टचे डेमो दिलेले असतात. त्यामुळे तुमचा कुठला स्पेशल सब्जेक्ट आहे ना, त्यानंतर तुम्ही जे बी एड केलेलं असतं त्या बी एडला तुमचा स्पेशल सब्जेक्ट घ्यावा लागतो. त्यामुळे तिथे तर 2च सब्जेक्ट येतात. मग कुठलेही 2 सब्जेक्ट. तर त्यामुळे तुम्ही बी एडची तुमच्या कुठले सब्जेक्ट आहेत त्यावरून सुद्धा तुमचं स्पेशलायझेशन सब्जेक्ट तुम्ही काढू शकता. कारण ते तुमच्या ग्रॅज्युएशनच्या स्पेशल सब्जेक्टवर डिपेंड असतो तुमचा बी एडचा तो सब्जेक्ट. त्यामुळे तुम्हाला तिथे समजून जाईल की तुमचा कुठला मुख्य विषय होता. कारण मुख्य आणि गौण याच्यात फरकच तो आहे. मुख्य म्हणजे तुम्ही ज्या विषयात स्पेशलायझेशन केलं तो तुमचा सब्जेक्ट येतो मुख्य म्हणून. आणि जो विषय तुम्हाला कंपल्सरी होते, कारण कंपल्सरी सब्जेक्ट हे कंपल्सरी असल्यामुळे ते तुमचे मुख्य ठरत नाही, ते गौण ठरतात. त्यामुळे मुख्य म्हणजे ज्याच्यात तुम्ही स्पेशलायझेशन केले तो, आणि गौण म्हणजे जे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट होते ते वाले झाले तुमचे गौण सब्जेक्ट. मुख्य विषयाला जास्त महत्त्व असतं आणि गौण हा फक्त नावापुरता असतो कारण तो कंपल्सरी असतो. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आणि अजून पण तुमच्या हातामध्ये एक गोष्ट आहे, समजा तुम्ही तुमचे मुख्य विषय टाकताना तुमच्या असणारे विषय आहेत ते टाकून जर तुम्ही एक्स्ट्राचे टाकले असेल तर फॉर्म अनसर्टिफाईड करू नका. कारण तुम्हाला जेव्हा प्रिफरन्स येतील ना तेव्हा तुम्ही तुमच्या फक्त मुख्य विषयाचेच प्रिफरन्स देऊ शकता. ती चूक तुम्हाला तेव्हा सुद्धा सुधारता येईल. कारण तुम्ही आता विषय टाकले म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी कंप्लीट झाल्या असं नाही. तुम्ही विषय टाकल्यानंतर जेव्हा त्याच्या जागा निघतात तेव्हा प्रिफरन्स सुद्धा तुम्हाला स्वतःहूनच द्यायचे असतात. त्यावेळेस मात्र तुम्ही ही चूक सुधारू शकता. फक्त त्या विषयांचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा एखादा विषय तुमचा आहे पण तुम्ही तो टाकलाच नाही तर मात्र तुम्हाला तो टाकावा लागेल, कारण त्याचे प्रिफरन्स तुम्हाला येणार नाही. मायनर मिस्टेक असतील तर मात्र तुमच्या सर्टिफाईड केलेल्या फॉर्मला अनसर्टिफाईड चुकूनही करू नका. कारण की आता वेळ खूप कमी आहे आणि त्यात तुम्हाला जर OTP आला नाही तर सर्टिफाईड करताना सुद्धा तुम्हाला OTPची गरज लागते. आणि शेवटच्या क्षणी सर्वांनाच कळून चुकलं असेल, वेबसाईट किती बदलते किंवा हँग होते, चालत नाहीत, OTP येत नाही. OTP जनरेटचा प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळेस होतोच कितीही स्ट्रॉंग वेबसाईट असली तरी, कारण की तेव्हा सगळेच मुलं त्यांचा फॉर्म हे सर्टिफाईड करत असतात. त्यानंतर आपण शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहूया. ती म्हणजे की विशेष जे शिक्षक आहेत की टेटच्या एक्झामच्या वेळेससुद्धा नोटिफिकेशनमध्ये त्यांनी विशेष शिक्षकांचा उल्लेख केला होता. आणि त्यानंतर जी पवित्र पोर्टलला विशेष शिक्षकांची पदभरती होणार आहे असं देखील सांगितलं होतं. त्यानंतर एक विशेष शिक्षकांचा GR प्रसिद्ध करण्यात आला होता. तो GR आहे हा 15 मार्च 2024चा. यामध्ये जो बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा आहे त्यामध्ये अंशतः अनुदानित, विनाअनुदानित सर्व किंवा नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे या शाळांची जी संरचना आहे हा GR आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यावरती नवीन पदांची निर्मिती सुद्धा ह्याच GRच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे. ह्या GRचा रेफरन्स घेऊन बाकीचे यानंतरचे काही GR प्रसिद्ध झालेत नंतर आणि अजूनही होणार आहेत. त्यामुळे हा GR आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता ह्या GR मध्ये जे विशेष शिक्षकांची पदे होती, कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव ही जी पदे होती यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. ते बघा, आपण हा GR थोडासा डायरेक्ट खाली घेऊया. कारण पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना ते मुद्दे नेमके कुठे ॲड करायचे असे मेसेज होते, तर आपण एकदम कमी याच्यामध्ये ते सांगूया. या ठिकाणी तो पॉईंट आहे बघा की जे विशेष शिक्षकांची पदे आहेत ती पदे विशेष शिक्षक क्रीडा, नंतर विशेष शिक्षक कला आणि संगीत, विशेष शिक्षक कार्यानुभव आणि ICT. आता ही पदे नेमकी कुठे मेन्शन करायची आहेत तुम्हाला पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनमध्ये, तर कला, क्रीडा म्हणजे आर्टमध्ये हा ऑप्शन कुठे आहे ते एक दाखवते तुम्हाला. कारण यावेळेसच्या टेटमध्ये हे ऑप्शन्स ॲड करण्यात आलेले होते त्यामुळे ते काहींना सापडलेत परंतु काहींना अजूनही सापडलेले नाही. त्यामुळे तुम्हाला क्रीडाचा ऑप्शन कुठे आहे ते एक दाखवते, कला, संगीत, म्युझिकचा ऑप्शन कुठे आहे, कला म्हणजे तुम्हाला आर्टचा एक ऑप्शन कुठे आहे, कार्यानुभव आणि ICT कम्प्युटर हे ऑप्शन कुठे कुठे आहेत. त्याचप्रमाणे अजून एक कमेंट होती तर म्हणजे MSCITचा टॅब कुठे आहे. तर तुम्हाला ते 2-3 टॅब दाखवते म्हणजे तुमचं हे जे विशेष शिक्षक आहे ते विशेष शिक्षकांचं या ठिकाणी तुम्हाला टॅब दिसेल. या ठिकाणी बघा BR, मग BA, BCA, BCS, BCom, BE, BFA, B लायब्ररी, म्युझिक, BSW अशा प्रकारे तुम्हाला विशेष शिक्षकांचे कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत ह्या सर्वांचे टॅब यामध्ये ॲड झालेले तुम्हाला ह्यावेळेस दिसतील.